हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न आहे। त्या जागेची किंमत साधारण 60 कोटी रुपये असं म्हणतात। ही जागा त्यांनी एक व्यवसाय कोणालाही करायचा अधिकार आहे आणि मराठी माणसाने तर केलाच पाहिजे। ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले। भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं आणि त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली। 1 वेळा 2 वेळा 3 वेळा प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार, टांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकरांनी पक्ष सोडावा। आणि शेवटी एक गुंतवणूक केलेली आहे एका मराठी माणसानं, आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे 2 जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत। ते भारतीय जनता पक्षाचे अशी माझी माहिती आहे, हे 2 माजी नगरसेवक आहेत। त्याच्यामध्ये एक मनसेच्या माजी नगरसेवकाची पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पार्टनर। पण ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले। त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। तुम्ही म्हणताय त्यांना प्रवेश करण्यासाठी मजबूर केलं गेलं? डेफिनेटली। बघा, हे फक्त धंगेकरांचाच विषय नाही आहे। यापूर्वी झालेले 90% पक्षांतर या पद्धतीनं झाली आहे। रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवरती होता। रवींद्र वायकर जे आमचे होते त्यांना सुद्धा याच पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं। असे अनेक लोक आहेत। स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून। त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार ईडी सीबीआय आणि अशा प्रकारच्या कारवाया घाबरून पळून गेले। रवींद्र वायकरांचं सुद्धा असंच एक प्रकरण होतं। त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून। त्यांचं सुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी। आता रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता सुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आले। आता मला बघायचं आहे या वक्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे। हे सगळं निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर झालं? लोकसभा निवडणुकीला, माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला। त्यांना बदनाम करण्याचा, त्यांची कोंडी करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे। मी अधिक माहिती तुम्हाला देईन। पण पक्षांतर जी चालली आहेत ना, आमच्या पक्षात आले, हे आले, ते आले, ते आले, हे का आले हे सुद्धा शिंदे गटानं, अजित पवार गटानं सांगायला हवं। तपास यंत्रणा तर भाजपच्या हातात आहे। हे दोघं अलायन्स पार्टनर आहेत। दुसरीकडे या तपास यंत्रणांकडून जे आरोपी आहेत पक्षाच्या विविध नेत्यांचे बगल बच्चे म्हणता येईल, बीडमध्ये असो, इकडे असो, तिकडे तर काही दिसत नाही। तपास यंत्रणांचा वापर फक्त राजकीय पद्धतीसाठी केला जातो? नक्कीच केला जातो आहे। आता पहा ना, काल साताऱ्यामध्ये एक पत्रकार तुषार खरात यांना ज्या पद्धतीनं यंत्रणेचा गैरवापर करून अटक केली, एकाच वेळा सगळे गुन्हे दाखल झाले ठिकठिकाणी, वेगवेगळ्या गावात। किती यंत्रणा वापरली जाते लक्षात ठेवा। ज्या पोलिसांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये त्यांना भविष्यात ह्याचं उत्तर द्यावं लागेल सातारच्या पोलीस प्रमुखाला, त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना। एका तुम्ही सामान्य पत्रकाराला ज्या पद्धतीनं विविध गुन्ह्यामध्ये गुंतवलं आहे आणि अटक केली आहे, एका मंत्र्याची मस्ती म्हणून ज्या मंत्र्यावरती एका महिलेनं समोरून आरोप केलेले आहेत पुराव्यासह, ते प्रकरण उघड केल्याबद्दल एक पत्रकार, साधा पत्रकार मराठी, त्याला ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केले हे मजबूर करतात। ते धंगेकरांच्या बाबतीत झालं आहे, तेच रवींद्र वायकरच्या बाबतीत झालं आहे, तेच इतर आमदार खासदारांच्या बाबतीत झालेलं आहे। हे अशा प्रकारे राज्य करणं ही एक सेन्सॉरशिप आहे
आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री ते म्हणतात ना, आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला त्यांच्या बालवयात. आता ते प्रौढ झालेले आहेत. बालवयात त्यांनी लढा दिला. इंदिरा गांधींचं नाव असलेल्या शाळेत ते गेले नाहीत. चांगली गोष्ट आहे. मग आता तुम्ही प्रौढ झालेला आहात, तुम्ही आता बालक नाही आहात. मग तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जे घडताय, हे चाललाय गैरवापर यंत्रणेचा, पोलिसांचा, तपास यंत्रणांचा, धमक्या, ते तुम्ही थांबवणार आहात का नाही? तुमच्या विरोधात हक्कभंग